आंदोलनाआधीच महाविकास आघाडीत रडारड सुरू। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना राज ठाकरेंची सावली सुद्धा नकोशी। निवडणूक आयोगाच्या शिष्टमंडळापासून हर्षवर्धन सकपाळ दूर। यादी आत्ताच तपासून घ्या, नंतर रडू नका। महसूल मंत्री बावनकुळेंचा महाविकास आघाडीला टोला। निवडणूक आयोगाकडे 2 शिष्टमंडळे जाणार। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीची शिष्टमंडळे स्वतंत्रपणे जाणार असल्याची चर्चा। राम शिंदेंनी घायवळ प्रकरणातील आरोप फेटाळले। शिंदेंकडून रोहित पवार यांच्यावर टीका। अमित ठाकरे पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीला। अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न। मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। पुण्यात पोस्टरवरून मनसे अभाविपमध्ये वादाची ठिणगी। आमदार संग्राम जगताप स्वतःच्या भूमिकेवर ठाम। राष्ट्रवादीत वैचारिक गोंधळ। अजित पवारांना भेटून जगताप भूमिका मांडणार। देवेंद्र फडणवीसांना बुलडोझर सीएम ठरवण्याचा प्रयत्न। मुंबईत अज्ञातांकडून फलकबाजी। फलकांवर देवाभाऊ जाहिरातीचा दिसला पुढचा टप्पा। कार्यकर्त्यांची सोय लावण्यासाठी महायुतीची नवी शक्कल। मनपाप्रमाणे जिल्हा आणि नगर परिषद इथंही स्वीकृत सदस्य बनवूया। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र। रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास पुन्हा चर्चेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आज भूमिपूजन। मुंबईतल्या चर्चित दलित वस्तीतील पुनर्विकासाची हालचाल। खड्ड्यामुळे मृत्यू, वारसाला 6 लाखाची भरपाई। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। ओंकार हत्ती मडुरा गावातच ठाण मांडून हत्तीच्या भीतीनं भात कापणीची कामं ठप्प। वनविभागानं बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप। दिवाळी आधी सुटकेचा निश्वास। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन स्थगित। एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 6,000 बोनस। आता फंडाचे सगळे पैसे काढता येणार। ईपीएफओचा नवा निर्णय। 10वी-12वी परीक्षेच्या तारखा जाहीर। 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार, तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान। निलेश घायवळच्या विरोधात आणखी एक गुन्हा। बनावट पासपोर्ट प्रकरणात घायवळ आणखी अडचणीत। निविदेशिवाय इमारतीचा पुनर्विकास शक्य। उच्च न्यायालयाचा निर्वाळा। चांदीचा भाव 1,80,000 रुपये किलो। जागतिक पातळीवर तुटवडा असल्यानं किमतीत वाढ। एकाच दिवसात चांदीत 11,000ची वाढ। भंडारा जिल्ह्यात औषध दुकानांची तपासणी। 3 औषध दुकानांवर कारवाई। डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधं दिल्यानं कारवाई। आमची मनसेसोबत कोणतीही युती नाही। मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची माहिती। जिल्हा परिषद सदस्यपदाचं आरक्षण जाहीर। नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांची हिरमोड। महिला आरक्षणाने अनेक इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी। नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ। एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार। जिल्हा प्रशासनानं दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी। कोल्हापूरकरांचा प्रशासनाविरोधात रोष। रस्त्यांवरील खड्ड्याचा केला वाढदिवस साजरा। कोल्हापूरचं नाव झालं खड्डेपूर।